बृहन्मुंबई महानगरपालिकेत जे पियाचं पाणी येतं ते अतिशय घाणेरड्या पद्धतीत पाणी येत आहे। मी सध्या त्याच विभागात आहे, तुम्ही पाहू शकता या विभागात गेले अनेक साधारण 30 अनेक दिवस म्हणजे महिनाभर धरला तरी चालेल, या विभागात घाणेरडं पाणी आहे, ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे। आता गेल्या 1 महिन्यापासून आणि ह्याच्या अगोदरही पाणी कपात होत होतं, पण आता गेल्या महिन्यापासून एवढं दूषित पाणी येतं, आम्हाला रोजचे 2 बॉटल आणावे लागतात। आता गरीब माणूस 2 बॉटल रोजचे आणतील तर 400 घरांना किती रुपये भरावे लागतात, प्लस आम्ही बिल भरतो। जे निवडून आलेले असतील ते काही लक्ष घालत नाही आहे, कारण पाण्याचं झालं, गटाराचं झालं, सगळ्या गोष्टी आहेत, कोणी काही लक्ष घालत नाही। एवढा प्रचार या एरियात सगळ्यात जास्त प्रचार झाला, प्रत्येक पॉलिटिशियन्स येऊन गेले, आम्हाला मतं द्या, हे करा ते करा, पण या एरियात अजिबात कोणी लक्ष घालत नाही। आम्ही लोक रोज सकाळ 4ला उठतो, घाण पाणी असतंय आणि सकाळ 4 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून घाणच राहतंय पाणी आणि पियाला पाणी नाही भेटत आणि तिकडे जे इकडे जावा याच्यामध्येतून आणतात 60-70 रुपयाची एक बॉटल। 1 महिना झालाय घाण पाणी येतंय। 1 महिन्यापासून आम्ही लोक तडपडतो आणि आमचा नळ तिकडे गटर काढले तर आमचे नळ सुद्धा कापले। कॅमेरा अरविंद रावणासोबत मोहरान साम टीव्ही मुंबई।